डॅमचाच एक व्ह्यू पॉइंट आहे चांगला. तो मी तुला दाखवला ना रस्ता तिकडून आतमध्ये जातो. नाही विसर्जनवाला नाही, त्याच्या आधीचा तो. हा बोलला ना व्ह्यू पॉइंट आहे तो वरून. अर्जुन काजू हाऊस लोकेशन बघ. हा चांगला आहे. इकडे आपण काय जाऊन आलोय भरपूर वेळा. चल रे ड्रायव्हर गाडी काढा. गाडी नको गायस, जाईल गाडी डायरेक्ट खाली त्या खड्ड्यामध्ये. चला भेटूया तुम्हाला नंतर ॲडव्हेंचर. सो गायस चला आता आपण ॲडव्हेंचरला जाणार आहोत. इकडे आहे खोतवाडी. इकडनं अशी गायस गायस इकडनं हे नागमोडी वळणं आहेत. सो तुम्ही एन्जॉय करा त्यांना. पहिलं नागमोडी वळण येणारच आहे. अरायव्हिंग शॉकली. इकडे गाईस वाघ असल्याचंही आमच्याकडे हत्ती आहे. वाघ बिघावा नाही घाबरत आम्ही वाघाला. खतरनाक गाईस वळण. आता खालून असं वळण इकडनं रस्त्याचं काम चालू आहे. पण डोंट वरी, आपण गाडी काढणार गाईस. आपण गाडी काढणार. आपण कुठूनही गाडी काढतो. हा इकडे बघू शकता नेचर म्हणजे निसर्गाची चादर जी म्हणतात गाईस ती ह्याला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे गाईस. एक नंबर. खाली डॅम, पाणी, वरती ढग बघा मस्तपैकी. खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा नेचरमध्ये. हे बघा इकडे जिम मध्ये जे पोस्ट होती जशी पोज मार. जिम गाय बायसेप दिसत नाही आहे. मस्तपैकी व्ह्यू आहे बघा. आणि हे काय असं गाडीवरून असं फोटो बिटो अँगल घेऊन काढण्याचं काय आहे तुमचा. तिकडे मित्रांनो ते मंदिर बघू शकता तुम्ही तिकडे खाली. आणि तो रस्ता आहे तिकडे जिथून आपण आलो. दिसतो सगळं दिसतो. डॅमचा व्ह्यू बघा. तरंदे प्रकल्प 100x सॉरी 10x. तो गायस हा व्ह्यू बघा तुम्ही वाईड अँगल मधून. एक नंबर. ढग बघा तुम्ही गायस. एक नंबर असं. हे बघ रे छान आहे. आणि इकडे बघा खाली दरीतून खाली गेलं की जाणार देवाच्या घरी. सो गायस आता आपलं कुठेतरी खायला जायचा प्लॅन आहे. आणि बघूया आता कुठे जायचं आहे ते. ट्रीट मितालीकडून आहे. मिताली ट्रीट देणार आहे. चल जाऊया आपण. तू करत राहा. अल्लाह के नाम पे कुछ दे दो. शपथ आहे. स्टँड काढलंस. ओके सो गायस आता आम्ही चाललोय हळूहळू. ब्रेक मागचा ब्रेक मार. तिकडनं पुढे जाऊ ना आपण. पुढे जाऊ. सो गायस ती राहिली आहे पाठीमागे. नाही उठली आता. उठून राहिली आहे. आणि हे काका आहेत ते देतील तिला लिफ्ट देतील. जाऊन तर दिला वाटेल जरा पुढे जाईल. गेअर कितव्यावरती टाकले. हे आमचे हेवी ड्रायव्हर एक नंबर असा. तू एवढी प्रॉपर कशी शिकला रे गाडी. अरे प्रॅक्टिस कुठे केली. बडा भाई. सो आता मितेश पण फायनली गाडी शिकला आहे.